नमस्कार, माझा परिचय देतो. मी एस बी पाटील, ऑलरेडी शिर्डीवरनं आहे. आज संभाजीनगरमध्ये, त्यातली त्यात बजाजनगरमध्ये आपल्या हार्बोकिंग वेलनेसच्या माध्यमातून सन्माननीय बारगळनाना असतील, सन्माननीय दादा असतील, सन्माननीय मोरे सर असतील, यांच्या माध्यमातून जे आपण हार्बोकिंग वेलनेसचं SIB जे दिलेलं आहे, याचे रिझल्ट कसे आलेत ते थोडंसं समजून घेऊया. साहेब नमस्कार. नमस्कार सर. आपला परिचय सांगा. माझं नाव अश्विनी रवींद्र शिंदे. मी पिंपळवाडी गंगापूर तालुका इथे राहते आणि मी 3 महिन्यापासून औषध घेते. तुम्हाला काय प्रॉब्लेम होता ताई? माझे हाताला भेगा पडायच्या आणि कडक त्वचा व्हायची, पायाला पण हाताला पण. पायाला आणि हाताला भेगा होत्या आणि कशा होत्या थोडं दाखवा बरं आम्हाला. रक्त निघायचं त्यातून आता बरे झाले. म्हणजे हे SIB जे आहे तुम्ही कधीपासून चालू केलंय आणि कसं खाताय, काय कसं लावताय? मी हे जानेवारीपासून घेते. 14 जानेवारी रोज सकाळी 2 घेते गरम पाण्यात उठल्यानंतर आणि रात्री झोपताना पण 2 घेते आणि 4 खोबरेल तेलात काढून लावते रोज रात्री. म्हणजे खोबरेल तर कॅप्सूल फोडून घेता आणि कॅप्सूल फोडून घेते आणि बशीमध्ये काढून लावते. अच्छा. मग आताचे जे काय पहिले हात होते किंवा आताचे जे काय पायाची परिस्थिती आता या क्षणाला जी आहे, आजची डेट मला वाटतं 12 तारीख आहे का? 13 तारीख आहे आजची. 13/3/2025. तुम्ही चालू किती तारखेला केलं? जानेवारी मध्ये म्हणताय ना? जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, म्हणजे जवळपास दोन महिन्यामध्ये चांगला रे. तत्पूर्वी तुम्हाला किती वर्ष झाले हा त्रास होता? 2 वर्ष. अच्छा सर, तुम्ही त्यांचे 2 वर्षापासून मी कमीत कमी जवळपास 10 ते 15 हॉस्पिटलमध्ये घेऊन फिरलो, पण कुठेच काहीच फरक पडला नाही. म्हणजे थोडासा तात्पुरती औषधी घेतली, तेवढा पुरता फरक वाटायचा. त्याच्यानंतर पुन्हा जे 2 दिवसात 4 दिवसात औषधी संपली पुन्हा तेच व्हायचं. असं करता करता मग आम्हाला कळालं या नानांकडून की असं एक औषध आहे, ते आमच्याकडून चालू करा म्हणून. त्याच्यामध्ये तुम्हाला फरक पडेल म्हणून लवकरात लवकर. अच्छा, ते हेच आहे का? हो, हेच औषध आहे. 2 दिवस म्हणजे मला चांगला रिझल्ट होता. खूप छान. तुम्ही मिस्टर अँड मिसेस सर्वसामान्य लोकांच्यासाठी काय संदेश द्याल तुम्ही? नाही, आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही हॉस्पिटलमध्ये अँटीबायोटिक घेतल्यापेक्षा हे आयुर्वेदिक औषध घ्या. त्याच्यामध्ये चांगला रिझल्ट आहे. रिझल्ट हळूहळू होईल पण परमनंट. जाणवलाय तो आता 2 ते 3 वर्षापूर्वीचा जे काही प्रॉब्लेम होता ताईंचा हाताचा, 1 लाखापर्यंत खर्च केला असेल माझ्या हातासाठी, माझ्यासाठी. अच्छा, 1 लाखापर्यंत खर्च केला. म्हणजे 2 ते 2 वर्षापर्यंत तुम्ही त्रास काढला. हो. 7 ते मग 8 2 वर्षाचा तो त्रास आहे. आज जर 2 महिन्यामध्ये जर तुमचा चांगल्यापैकी 90% कव्हर झालाय आज, म्हणजे आता राहिलेलं 10% म्हणजे 1 महिना 15 दिवसात क्लिअर होईल. मग 2 ते 3 वर्षाचा आजार जो आहे तो तुमचा 2 महिन्यात जर क्लिअर झाला, तर तुम्ही कसं म्हणता की रिझल्ट स्लोली आहे? किती फास्ट पाहिजे याच्यापेक्षा? अजून काय मत आहे तुमचं? नाही सर, काय 2 दिवसामध्ये आपण सकाळी ताप आला, संध्याकाळी मेडिकल म्हणून औषधी घेतली, संध्याकाळी बरं वाटतं. म्हणजे ॲलोपॅथी. तुम्ही समाधानी आहेत याच्यावर? हो. मी तुमच्याकडनं एक अपेक्षा करेल की तुमच्यासारखे कुठल्याही आजाराची लोक जरी असले तरी कॉन्फरन्स कॉलवरती आम्हाला कॉन्टॅक्ट करा. बारगळनाना असतील, दादा असतील किंवा मोरे सर असतील. आपण सर्वसामान्य लोकांना त्यातनं बाहेर पडू. हो, नक्कीच सर. ठीक आहे. धन्यवाद ताई, तुम्ही आलात त्याबद्दल. धन्यवाद नाना. नमस्कार.